राम राम शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मागील 10-15 दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी होणार ही बातमी फिरत आहे। परंतु खरंच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? आणि मिळाला तर यामध्ये कोणते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार? तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली आहे का, याबाबत संपूर्ण माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत। 2023 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार याबाबत माहिती दिली आहे। या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत त्रुटीमुळे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। राज्यात 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी कर्जमाफीचा लाभ मिळाला होता। परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यात 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना अंतर्गत जे 6,56,000 शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे वंचित होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। आणि हो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। असंच पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल। असंच भेटूयात नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।